जे आंदोलन चाललेलं आहे सगळं, याच्यामुळं काय झालं, आमचा मराठवाड्याचा मराठा जो ओबीसीमध्ये जाणार होता तो प्रश्न मागे पडला. तर मी त्यासाठी 1 तारखेपासून अमर उपोषणाला बसणार आहे इथं क्रांती चौकामध्ये. तर माझी प्रामुख्यानं मागणी अशी आहे की मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे. आता याच्यात दुसरा प्रश्न असा आहे परत की सध्या जी शासकीय नोकर भरती चालू आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी जे EWS मधून मराठा समाज विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी पूर्ण प्रक्रिया कंप्लीट केली, पण त्यांचं काही ठिकाणी अजून जॉईनिंग झालेलं नाही. तर ते तुरंत सरकारने त्यांना जॉईन करून घ्यावं. कारण की काय झालं, EWS मध्ये आम्ही उडाल्यामुळं तिथं मराठा समाजाचं नुकसान झालं आणि पूर्ण इथं SC-BCच्या 10% आम्ही सगळे त्यात आलो. म्हणजे मराठा समाजाला EWS म्हणून जे फॉर्म भरले त्याला तिथं EWS म्हणून त्याला सरकारने जॉईन करून घ्यावं आणि मराठवाड्याचे मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी मी उपोषणाला बसणार. आता इतके दिवस असं वाटलं की आता आंदोलक आमचे मनोजदादा जरांगेची हीच मागणी होती अगोदर की मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी, पण आता ते सरकार आणि त्याच्यामध्ये समन्वय होत नाही किंवा काय करायचं नाही, त्याच्यामुळे काय झालं, हे पडलं भिजत घोंगट. तर हे प्रश्न काही मार्गी लागत नाही. म्हणून मग आता मी एक विद्यार्थी म्हणून, कारण काय सरकार आणि आंदोलक याचा दोघात जरी विषय असला पण आमचं विद्यार्थ्यात नुकसान होतंय. आता ऑलरेडी मी महावितरण महापरीक्षेची तयारी करणारा मी विद्यार्थी. आता मी 8 महिन्यापूर्वी फॉर्म भरले होते, ते अजून पेपर त्याचे लांबत गेले. त्याला कारण हेच झालं, बरं एक तर EWS मध्ये जर आमचं आरक्षण असतं तर आम्ही EWS आमचं सिलेक्शन होऊ शकतं, पण आता SC-BC मध्ये पूर्ण मराठा समाज आल्यामुळं ते 10% आरक्षण आम्हाला परवडत नाही. म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांना EWSचा आपोआप फायदा होतो. कोणी आम्ही का प्रश्न मांडताय, प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला किंवा कोण आमदाराने आता काय झालं, इतके दिवस काय चाललं होतं की महाराष्ट्रात सरसकट मराठ्यांना ओबीसीचं मिळेल आणि जर असं ते आम्ही त्याच भरोशावर होतो ना. आणि आपण आता आम्ही तिथपर्यंत जायचं आहे, आंदोलक आणि सरकार याच्यात चर्चा चालू आहे ना, हे 12 महिने झाले पडलं नाही. आता आम्ही कोणापर्यंत गेलो नाही, आमचा दोघांवर पण विश्वास होता, म्हणजे सरकार पण मार्ग काढेल आणि जरांगे पाटला पण मार्ग निघाल, म्हणून आता मी उपोषणाला बसणार आहे. हां आता आमचा मनोज दादावर पूर्ण विश्वास आहे. ही मागणीच मनोज दादाची, बरोबर, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण ही मागणीच मनोज दादाची, पण ती आता काही कारणास्तव त्यांच्याकडून पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी केली. त्यामुळे काय मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लागला असता तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्याला EWS आरक्षण आपोआप भेटत होतं. ऑलरेडी विदर्भात मराठ्यांना 99% आरक्षण आहे, खानदेशात आरक्षण आहे, कोकणात काही ठिकाणी ओबीसी आरक्षण आहे. जर मराठवाड्याला ओबीसी आरक्षण मिळालं असतं तर बाकी मराठा समाजाचं EWS नुकसान झालं नसतं. माझीच मागणी. नाही, मी विद्यार्थी म्हणून नाही, कोणाच्या मार्गदर्शनाखाली नाही, काही नाही, कारण माझा विद्यार्थ्याचा प्रश्न आहे मुळात. नाही विरोधात नाही, ही मुळात ही मनोज दादाचीच मागणी आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण ही मनोज दादाचीच मागणी आहे. नाही आता तुम्हाला सांगू का, आमचा त्यांच्यावर पण विश्वास नाही आणि सरकारवर पण नाही. म्हणजे कशामुळं नाही ऐकून घ्या ना, मराठवाड्याची मागणी सुटत होती, हे त्यांनी खुद कबूल केलेलं आहे. तुम्ही ऐकून घ्या, विश्वास सगळ्यावर ठेवावा लागणार आहे, पण आजच्या घडीला आमचा विश्वास नाहीये. कशामुळे, कारण ते मागणी पूर्ण व्हायना नाही ना. बघा, माझा समाज बंधू, आमचे मोठे बंधू, माझा त्यांचे विश्वास आहे, पण या आरक्षणाच्या ह्या संदर्भात आता विश्वास राहिला नाही. कारण काय झाले, आरक्षणाची लढाई सोडून ही कुठे राजकीय होत चाललेली, हे कधीपर्यंत चालणार या गोष्टी. माझं नाव सचिन ज्ञानेश्वर कदम.